जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या VS स्पर्धा परीक्षा प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मॅथ्सवरचे प्रश्न बघत आहोत 2024। ठीक आहे, बघा 2017च्या पोलीस भरतीला विचारलेले हे प्रश्न सगळे गणितावरचे खूप महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहे 2024च्या पोलीस भरतीला। तर व्हिडिओवर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा। पहिला प्रश्न, खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा। ओके, गटात न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। तर 4 ऑप्शन्स दिलेले आहेत बघा। ऑप्शन्स अ 18/324। जर याच्यामध्ये आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, जर आपण 18चा जर स्क्वेअर केला, 18चा जर वर्ग केला तर आपल्याला मिळते 324। ठीक आहे, नंतर बघा ऑप्शन ब 13। त्याचप्रमाणे आपल्याला 13चा सुद्धा वर्ग करावा लागेल। 13चा सुद्धा वर्ग करावा लागेल। 13चा जर आपण वर्ग केला तर किती 169 होते। नंतर 8चा जर वर्ग केला तर 8 8 64 होते। आणि जर 11चा जर आपण स्क्वेअर केला, वर्ग केला तर 121 आपल्याला मिळते 1 to 1। ठीक आहे, तर आता बघा 4 ऑप्शन्समध्ये आपल्याला गलत काय दिसत आहे, तर ऑप्शन नंबर ब। ठीक आहे, 13चा वर्ग होते 169 आणि या ठिकाणी 196 196 दिलेला आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर ब। काय असणार आहे, ऑप्शन नंबर ब। ठीक आहे, नेक्स्ट बघा। नेक्स्ट दुसरा आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न काय म्हणतो, प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा। ठीक आहे, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा। तर बघा 1 9 25 49 क्वेश्चन मार्क आणि 121। तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आपल्याला सांगायचं आहे। तर जर आपण विचार केला तर बघा कशा पद्धतीने हे सिरीज चाललेली आहे। तर जर 1चा वर्ग केला तर काय होणार, 1 होणार। 3चा वर्ग केला तर 9, 5चा वर्ग केला तर 25, 7चा वर्ग केला तर 49। त्याच पद्धतीने बघा सिरीज कशा पद्धतीने चाललेली आहे, तर विषम संख्या। ठीक आहे, 1 3 5 7 9 11 13 या पद्धतीने सिरीज चाललेली आहे। ओके, तर 7 नंतर काय येणार, विषम संख्या 9। मग आपल्याला 9चा वर्ग करावा लागेल। 9चा वर्ग काय होणार, 9 9 81 आणि नंतर 11चा वर्ग होणार 121। ठीक आहे, तर 9चा वर्ग आपल्याला करावा लागेल। 9चा वर्ग होणार आपला 9 9 81। तर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ब 81। ओके, ठीक आहे, जर समजलं नसेल तर कमेंट करा। त्यानंतरचा प्रश्न बघा। नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, एका पंख्याची छापील किंमत 2500 रुपये आहे। ओके, दुकानदाराने शेकडा 12% सूट दिली। ठीक आहे, तर किती रुपयामध्ये पंखा दिला। बघा खूप सोपा प्रश्न आहे। एका पंख्याची किंमत आहे 2500 रुपये। ठीक आहे, 2500 रुपये ही पंख्याची किंमत आहे आणि त्याच्यावर 12% काय दिलं आहे, दुकानदाराने सूट दिलं आहे, डिस्काउंट दिला आहे 12%। जर आपण ह्या 2500वर जर 12% जर आपण काढलं, ठीक आहे, 12% आपण काढलं तर 25 गुणिले जर आपण 12 केले विद्यार्थी मित्रांनो तर किती होणार बघा। 25 गुणिले जर आपण 12 केले तर 25 दुने 50 आणि 25 एका 25 300। ठीक आहे, काय होणार 300 होणार। तर 25च्यावर 12% सूट म्हणजेच 300 रुपये। तर मग 25 वजा जर आपण 300 केले, सूट काय होणार मायनस होणार, तर 2200 रुपये आपल्याकडे येणार। तर ऑप्शन नंबर ब आपलं उत्तर होणार 2200। म्हणजे तो पंखा किती रुपयाला आपल्याला मिळेल, तर 2200 रुपयात, 2200 रुपयात आपल्याला मिळेल। त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ। ठीक आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ एरिया दिलेला आहे 1225 1225 चौरस सेंटीमीटर असल्यास त्यांच्या बाजूची लांबी किती। बघा हा चौरस आहे। चौरसाच्या चारही बाजू काय असतात, सारख्या असतात, आपल्याला माहिती आहे।
चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. याचा आपल्याला एरिया दिलेला आहे किती, 1225. तर आपल्याला त्याची लांबी काढायची आहे, बाजू काढायची आहे, सॉरी ठीक आहे, त्याची लांबीची बाजू म्हणजे बाजूची लांबी काढायची आहे. तर कशा पद्धतीने करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो बघा. एरिया दिला आहे आपल्याला 1225. तर आपण क्षेत्रफळ कसं काढतो, एरिया कसं काढतो, तर एरिया आपण काढतो ए बरोबर एचा वर्ग. ठीक आहे, एरिया बरोबर एचा वर्ग करतो. एरिया म्हणजेच काय, क्षेत्रफळ. तर 1225 बरोबर एचा वर्ग. ठीक आहे, जर आता आपण याला एच इकडे केला तर मग 1225 याचा आपल्याला वर्गमूळ करावं लागेल. ठीक आहे, तर 1225चं वर्गमूळ काय होणार, 35 होणार. ठीक आहे, 35. 1225चा वर्गमूळ होणार 35. ठीक आहे, 35चा जर आपण स्क्वेअर केला, वर्ग केला, तर आपल्याला 1225 मिळून जाणार. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय असणार, तर 25. म्हणजेच त्या चौरसाची बाजू किती असेल, तर 35 सेंटीमीटर. किती असेल, 35 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट बघा. त्यानंतरचा प्रश्न बघा. एका आयताची लांबी दुप्पट केली. ठीक आहे, जर एका आयताची लांबी दुप्पट केली तर क्षेत्रफळामध्ये कितीने फरक पडेल. ठीक आहे, हा एक आयत आहे विद्यार्थी मित्रांनो, आयत आहे. आयताची जर लांबी, ही जी लांबी आहे, लेंथ आहे, हे लेंथ आहे आणि याला आपण बाजू म्हणू. ठीक आहे, तर मग बघा, आयताचे जर आपण क्षेत्रफळ जर काढले, क्षेत्रफळ आपण कशा पद्धतीने काढतो आयताचे, तर आयताचे क्षेत्रफळ आपण काढतो एरिया बरोबर यल इंटू बी. ठीक आहे, एरिया बरोबर यल इंटू बी या पद्धतीने आपण आयताचे क्षेत्रफळ काढतो. त्याचप्रमाणे बघा, जर आयताची लांबी दुप्पट असेल तर क्षेत्रफळ काय होणार, लांबी दुप्पट असेल तर क्षेत्रफळसुद्धा दुप्पट होणार. आपलं ऑप्शन होणार ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे. राकेशचे वय शीतलच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. ठीक आहे, राकेशचे वय शीतलच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज आहे 27. तर प्रत्येकाचे वय किती. ओके, बघा, राकेश हा आहे राकेश आणि हे आहे शीतल. तर राकेशचे वय शीतलच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, म्हणजेच राकेशचे वय काय आहे, कमी आहे. जर राकेशचे वय x असेल आणि मग शीतलचे वय काय असेल, हे शीतल आहे, शीतलचे वय असेल x + 5. समजलं. ओके, आणि त्यांच्या वयाची बेरीज आहे विद्यार्थी मित्रांनो 27. तर आपल्याला कसं का बघा, काय करावं लागेल, x प्लस का बरं, कारण त्यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे आपल्याला. x + 5, शीतलचे वय बरोबर काय आहे 27, 27. ओके, बघा, या ठिकाणी मी सॉल्व करतो. ठीक आहे, हा आहे राकेश आणि हे आहे शीतल. ठीक आहे, तर राकेशचे वय हे शीतलच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. तर राकेशचे वय आपण x पकडू आणि शीतलचे वय पकडू x + 5 आणि दोघांच्या वयाची बेरीज आहे 27. मग काय होणार, x + 5 बरोबर 27. मग बघा, x + x काय होणार, 2x + 5 बरोबर 27. ओके, मग x बरोबर 2x बरोबर 27. जर बघा, जर आपण 2xला इकडे घेतलं तर 2x बरोबर 27. आता बघा, हे +5 आहे तर इकडे आल्यावर -5 होणार. मग 2x बरोबर 27मधून जर 5 वजा केले तर 22. तर मग आपल्याकडे xची व्हॅल्यू किती आली, 11. ठीक आहे, एक्सची किंमत आपल्याकडे आली 11. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. त्यानंतर आता राकेशचे वय जर आपल्याला काढायचे आहे. ठीक आहे, राकेशचे जर वय काढायचे आहे तर राकेशचे वय बरोबर x बरोबर काय होणार, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 11. तर राकेशचे वय आपल्याकडे आलं 11. नंतर शीतलचे वय जर काढायचे आहे तर शीतलचे वय = x + 5. तर मग एक्सची किंमत किती आली आहे, 11 + 5 काय होणार, 16. म्हणजेच आपल्याकडे राकेशचे वय आले आहे 11 आणि शीतलचे वय आलेले आहे 16. तर आपलं उत्तर होणार 11, 16. बघा, ऑप्शनमध्ये कुठे आहे, तर ऑप्शनमध्ये 11, 16 कुठे आहे,
ऑप्शन अ मध्ये 11/16 आहे. ठीक आहे, तर आपलं उत्तर होणार 11/16. त्यानंतरचा प्रश्न नेक्स्ट बघा, 7वा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे? ठीक आहे, कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, आपण ऑप्शनवरून सॉल्व करू. तर बघा, 10 गुणिले 3 30 प्लस, पहिले ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल आपल्याला. 5 + 2 7, तर काय होणार 37. दुसरं बघा, 10 गुणिले 4 40 प्लस 5 - 3 2, म्हणजे 42. तर आपलं उत्तर आलं आहे, पहिल्याच ऑप्शनमध्ये उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो. तर या पदावलीची किंमत ऑप्शन नंबर अ, या पदावलीची किंमत काय आहे 37 आहे. ओके, नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे. 4,200 रुपये मुद्दलाचे 10/10 या दराने 3 वर्षाची रास किती होईल? बघा, 4,200 मुद्दलाची 10/10 60% दराने 3 वर्षासाठी रास आपल्याला काढायची. आता रास म्हणजे काय? सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे. तर रास म्हणजे काय? तर सरळ व्याज प्लस मुद्दल किंवा मुद्दल प्लस सरळ व्याज इज इक्वल टू आपण काय म्हणतो? रास म्हणतो. ठीक आहे, रास म्हणजे काय? तर आपल्याला त्यासाठी सरळ व्याज काढावं लागेल, नंतर जे मुद्दल आहे त्याच्यामध्ये सरळ व्याज प्लस करावं लागेल, म्हणजेच आपल्याला रास निघेल. ओके, रास कशी निघते? तर त्या पद्धतीने निघते. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला सरळ व्याज काढावं लागेल. मग सरळ व्याज बरोबर सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? तर आपण काय करतो? मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागीला 100 करतो. ठीक आहे, तर मुद्दल किती आहे आपल्याकडे? तर 4,200. मुद्दल गुणिला मुदत, मुदत किती आहे? 3 वर्ष गुणिला दर भागेला 100. आता 100 का बरं करतो? कारण दर हा जो 7 आहे हा टक्क्यामध्ये राहते. 60% दर, 8% तर जो रेट राहते तो पर्सेंटेजमध्ये राहते, म्हणून आपण भागेला 100 करतो. ओके, 0 कट झाले विद्यार्थी मित्रांनो. 42 गुणिला 7 तरी 21 होणार. तर मग 42 गुणिला जर 21 केलं, ठीक आहे, तर काय होणार? बघा, 42 गुणिला 21 करून बघा. 42 गुणिला जर 21 केले आपण, तर आपल्याकडे निघणार 882. 882. ठीक आहे, 882 रुपये आपल्याकडे निघणार. तर 882 हे काय आलं? व्याज आलं आपलं. 882 काय आलं? व्याज आलं. मग बघा, 3 वर्षासाठी आपलं व्याज किती आलं? 60% दराने 882. ओके, बघा या, आता आपल्याला रास काढायची आहे. तर मग रास काढायची आहे, तर रास आपण कशी काढतो? मुद्दल प्लस सरळ व्याज इज इक्वल टू रास. ठीक आहे, मुद्दल प्लस सरळ व्याज इज इक्वल टू काय म्हणते? रास निघते. तर मग बघा, 4,200 दिसत आहे तुम्हाला इथे. ठीक आहे, बघा या ठिकाणी सॉल्व करतो. 4,200 प्लस 882 बरोबर काय होणार? बघा, 2 8 8 आणि 2 10चा 0, हातचा 1 4 आणि 1 5, 5,082 रुपये आपलं काय येणार? रास येणार. ऑप्शन नंबर ब. ठीक आहे, रास कशी काढतो? तर सर्वात आधी आपल्याला सरळ व्याज काढावं लागेल, नंतर जे मुद्दल आहे त्याच्यामध्ये सरळ व्याज प्लस करावं लागेल, म्हणजेच रास निघेल. ओके, नेक्स्ट बघा, त्यानंतर एका वर्तुळाचा परिघ. ठीक आहे, एका वर्तुळाचा आपल्याला परिघ दिला आहे किती? 176 सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या किती? आता बघा, हा एक वर्तुळ आहे, त्याचा परिघ आपल्याला दिलेला आहे 176. तर आपल्याला हे त्रिज्या काढायची आहे, आर काढायचा आहे. ठीक आहे, तर बघा, वर्तुळाचा आपल्याला परिघ दिला आहे, आपल्याला काय करायचं आहे? त्रिज्या काढायची आहे. तर आपण वर्तुळाची त्रिज्या कशी काढतो? एरिया कसा काढतो? वर्तुळाचा एरिया तर आपण करतो 2πr. काय करतो? 2πr. वर्तुळाचं जर आपल्याला हे काढायचं असेल तर आपण करतो 2πr.
सॉरी, जर आपल्याला वर्तुळाची त्रिज्याने वर्तुळाचा जर आपण परिघ काढायचा आहे तर आपण फॉर्म्युला कोणता राहतो 2πr. ठीक आहे, बघा वर्तुळाचा जर आपल्याला परिघ काढायचा आहे तर आपण 2πr हा फॉर्म्युला यूज करून तो काढतो. तर बघा परिघ आपल्याला दिलेला आहे 176. ठीक आहे, या ठिकाणी सॉल्व करतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा परिघ आपण कसा काढतो 2πr. मग आपल्याला परिघ दिला आहे 176 बरोबर 2πr. आता 2 गुणिला पायची किंमत काय असते 22/7 गुणिला आपल्याला r काढायचा आहे, त्रिज्या काढायचा आहे. ओके, तर बघा 176 बरोबर 22 दुने काय होणार 44, 7 गुणिला r. जर आपण r इकडे घेतलं तर 176 गुणिला बघा r जर आपण इकडे घेतलं तर 7 आपले वरतं जाणार आणि 44 खाली येणार. तर 7 × 44. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. तर मग बघा 44ने जर आपण 176ला भाग दिला, भाग जातो का हो, 44 1 44 44 4 176. 44 गुणिला जर 4 केले तर 176 होतात. मग आपल्याकडे काय उरलं r बरोबर 4 गुणिला 7. 4 गुणिला 7 मग r ची किंमत किती येणार 728. म्हणजेच आपली त्रिज्या किती आलेली आहे तर 28. ओके, बघा ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर क 28 सेंटीमीटर, 28 सेमी. ठीक आहे, नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे राजेश आणि महेश. ठीक आहे, राजेश आणि महेश यांनी प्रत्येकी 40,000 रुपये व 60,000 रुपये व्यवसायामध्ये गुंतवून व्यवसाय चालू केला. ठीक आहे, वर्षाच्या शेवटी त्यांना 30% नफा झाला. तर प्रत्येकाला नफा किती मिळाला. ठीक आहे, बघा एकदम सोपं आहे. सगळे पोलीस भरती 2017ला विचारलेले प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ठीक आहे, बघा दोघांनी इथे सॉल्व करतो मी. तर दोघांनी किती रुपये आणले, एकाने 40,000 आणि एकाने 60,000. असे टोटल 1,00,000 रुपये त्यांनी व्यवसायामध्ये गुंतविले. ठीक आहे, 1,00,000 रुपये त्यांनी व्यवसायावर गुंतवले आणि त्यांना वर्षाच्या शेवटी 30% काय झाला नफा झाला, प्रॉफिट झाला. तर या 1,00,000वर जर आपण 30% काढला, 1,00,000वर जर आपण 30% नफा काढला तर काय होणार 30,000 रुपये होणार. काय होणार 30,000 रुपये. ठीक आहे, बरोबर आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. 1,00,000 रुपयावर जर आपण 30% नफा काढला तर 30,000 रुपये होणार. आता बघा याने 40,000 रुपये गुंतवले आणि 60,000 रुपये गुंतवले, म्हणजे 0 0 0 0 0 आणि 0 कट झाले. ठीक आहे, कट झाले आणि 60,000 आणि 40,000 0 0 कट झाले. तर त्यांचा वाटा काय होणार 4 4 6 याच्यामध्ये सुद्धा भाग जातो. 2 2 4 2 3 6 म्हणजेच त्यांचा वाटा होणार 2/3. काय होणार 2/3. त्यांचा वाटा 2/3 होणार. तर मग हे 30,000 आपल्याला 2/3 या पद्धतीने वाटून द्यायचे आहे. ओके, तर मग बघा एकाला काय येईल 30,000 गुणिला 2 डिवायडेड बाय ह्या दोघाची बेरीज 3 आणि 2 काय होणार 5. 5 1 5 5 6 30. तर काय होणार साइन 2 12. जर एकाला 12,000 येणार. ठीक आहे, समजलं हे तुम्हाला. एकाला 12,000 येणार. या ठिकाणी आता सॉल्व करतो विद्यार्थी मित्रांनो. एकाला 12,000 आणि दुसऱ्याला त्याच पद्धतीने करायचं बघा. ठीक आहे, एकाला आपल्याला 12,000 आले, कोणाला राजेशला 12,000. तर आता महेशला किती, तर महेश ठीक आहे 1,00,000वर आपल्याला 30,000 प्रॉफिट झाला आणि त्यांची वाटण्याची पद्धत कशी आहे 2/3. तर एकाला 12,000 आला, आता दुसऱ्याला 3 याच्यात वाटू आपण. 3 आणि 2 5 होणार. 5 1 5 5 6 30 साइन 3 18. तर दुसऱ्याला काय येणार महेशला काय येणार 18,000. राजेशला 30,000 तर महेशला 18,000. या पद्धतीने ते होणार. तर आपलं बघा ऑप्शन नंबर कुठे आहे अ मध्ये. ठीक आहे,
नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे आपला. शेवटचा प्रश्न आहे, विराट कोहली यांनी 5 एकदिवसीय सामन्यामध्ये 24, 48, 0, 104, 14 अशा धावा केल्या तर सरासरी त्यांनी किती धावा केल्या ते आपल्याला काढायचं आहे. सरासरी काढायचं आहे, ॲव्हरेज काढायचं आहे. ओके, तर बघा सरासरी आपण कसं काढतो. सरासरी काढण्याचा आपण फॉर्म्युला लावतो. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. ज्या आपल्याला संख्या दिलेल्या आहे या सर्व संख्यांची आपण बेरीज करतो. ठीक आहे, तर सर्व संख्यांची बेरीज सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. तर बघा सर्व संख्यांची बेरीज करू. 24 प्लस 48 प्लस 0 प्लस 104 प्लस 14 भागीला एकूण संख्या. किती संख्या? 1, 2, 3, 4, 5 भागीला 5. ओके, तर बघा 24, 48, 0, 104 आणि 14 या सगळ्या संख्यांची जर आपण बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो, तर ती बेरीज किती होते तर बघा करून बघा. 190 190. ठीक आहे, मी बेरीज केलेली आहे आधी. 24, 48, 0, 104 प्लस 14 या सगळ्यांची बेरीज होते 190 भागीला 5. आता बघा मग 5 1 5, 5 3 15, 19मधून जर 15 वजा केले 8 उरले आणि 5 8 40 म्हणजेच 38 आपल्याकडे ॲव्हरेज आलेला आहे, सरासरी आलेली आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ समजला तुम्हाला? व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि कोणता प्रश्न समजला नसेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.